वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. सचिन काका, ते तुम्ही काहीतरी परफॉर्मर ऑफ द डे ठेवतात ना, ते पण आता आहे की ते पण बदलून टाकलं? नाही नाही नाही, ते नाही बदललं आजीबाई, ते आहे. पण या वेळेला आपले पाहुणे म्हणजे आपले गेस्ट जज ते नाव जाहीर करणार आणि त्यांना त्यांच्या हस्ते एक गिफ्ट मिळणार. तेव्हा मी विनंती करतो, अशोक अनाउन्स करा नाव. कठीण आहे मोठं, पण ते करण्याआधी मी थोडंसं बोलू इच्छितो. मला काहीतरी थोडं सांगायचं आहे. मला पहिल्यांदा बोलायचं आहे ते कोरिओग्राफर्सबद्दल. म्हणजे तुम्ही फार छान काम केलेले आहेत, नो डाऊट. कारण काय असतं, लहान मुलांकडून करून घेणं हे फार कठीण काम आहे, याची कल्पना आहे मला. मातीला आकार देणं हे फार कठीण असतं आणि महत्त्वाचं असतं, आणि तो तुम्ही केलात, याबद्दल मला तुमचे आभार मानावेसे वाटतात. एक लक्षात ठेवा, तुमच्या या कामगिरीमुळेच उद्या चांगली मुलं तयार होतील आणि एक चांगले डान्सर्स आपल्याला मिळतील, याबद्दल मला जरा देखील शंका वाटत नाही. तेव्हा धन्यवाद. आणखीन एक गोष्ट मला इथे नमूद करायची वाटते, ती माझ्या भावाबद्दल. माझा भाऊ मोठा नट आहे, मोठा दिग्दर्शक आहे, बरंच काही तिने केलेलं आहे. आपलं एक नाव या इंडस्ट्रीत करून ठेवलेलं आहे. आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, सचिन. त्याच्या कुठल्याही परफॉर्मन्सची किंवा कुठल्याही कार्यक्रमाची किंवा कुठलाही सिनेमा सुरू करायचा असेल, काहीही जरी सुरू करायचं असेल, तर त्याची सुरुवात तो नेहमी माझ्यापासून करतो. हा माझ्यातल्या कलाकाराचा मी एक मोठा सन्मान समजतो. धन्यवाद. आणि त्यांनी मजेची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक परफॉर्मन्स त्याचा पिक्चर हा हिट दिलेला आहे, ही खास नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुमचा हा जो आता एकापेक्षा एक हा जे नवीन पर्व सुरू झालंय लहान मुलांचं, तेही यशस्वी होईल, याबद्दल मला जरा देखील शंका वाटत नाही. आता राहिला परफॉर्मर ऑफ द डे. सांगणं कठीण आहे, कारण प्रत्येक कलाकाराने इकडे चांगला परफॉर्मन्स करून दाखवलेला आहे. त्यामुळे तसं परफेक्ट सांगणं थोडं कठीण जाईल. पण त्या प्रोग्रामचे संबंध गाण्याचा एक संध जो इफेक्ट जो दिलेला आहे, त्याबद्दल मी एक नाव तुम्हाला निश्चित सांगू शकतो, आणि ते म्हणजे पपन पाटील. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.